एक चांभार आहे. त्या चांभाराला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून स्वामींपासून हॅलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींपासून त्यांना त्या चांभाराला स्थिती झालेली आहे. स्थिती म्हणजे एक सामर्थ्याचा प्रकार असतो, एक विशेष आनंदचा त्याच्यात प्रकार असतो आणि तो परमेश्वरापासूनच त्या जीवाला होत असतो. तर स्वामी पानपोई, त्या पानपोई जवळ स्वामींना आसन झालेलं आहे आणि बसलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून रस्ता आहे, बाजार करून लोक जातात. एक चांभार आणि चांभारीन आपलं बाजार डोक्यावर घेऊन आपल्या गावाकडे ते निघालेले आहेत. स्वामींची श्री मूर्त बघितल्यावर तो चांभार थोडा 2 मिनिटं स्वामींच्या समोर बसलेला आहे. स्वामींसमोर बसल्यानंतर त्यानं पान सुपारी काढली. आपणही पान खाल्लं, स्वामींनाही पान दिलं आणि मग त्याची जी मालकीन होती, घरमालकीन त्या चांभाराची, ती थोडा वेळ बसली आणि निघाली, कारण आता तिला घरची ओढ होती. ती थोडं पुढे गेली, मागं फिरून पाहते आपले मालक बसलेलेच आहेत. मग 1-2दा 3-4 वेळा चला की उशीर व्हायलाय, घरी जायचंय, अंधार होईल, रस्ता सापडणार नाही, असं ती विनंती करत होती. पण तिसऱ्या वेळेस तो थोडं थांब जाऊ नंतर, थोडं थांब जाऊ नंतर असं म्हणत म्हणत तो तिथंच बसला. शेवटी ती कटाळून गेली. तुला यायचं की नाही यायचं सांग म्हणली, एकच आता. ते म्हणला नाही यायचंच आहे. असं म्हणल्यावर ती म्हणली खरंच? हो म्हणला खरंच. माथा हातू फेडू म्हणजे आज काडी मोड तुझी माझी जर येत नसला तर. ती काय म्हणते नवऱ्याला, तू जर येत नसेल तर आजपासून तुझी माझी काडी मोड. ते म्हणला हो, म्हणजे तुझी माझी फारकत. कोण म्हणलं? पत्नी म्हणली चांभाराला. ते म्हणला ठीक आहे. ते म्हणली साक्षीदार लागल ना, दोघांमध्ये फारकत कशी होईल? कोर्ट लागतंय, आधातले मधातले लोक लागतात. इथं कोण आहे? अहो म्हणले हे आहेत ना स्वामी. मग तिनं स्वामीकडे पाहिलं आणि स्वामीनं बी अशी मान हलवली. हो म्हणले आम्ही साक्षीदार आहोत असं म्हणलं आणि ती बाई निघून गेली. आणि तेवढ्यात काय झालं की त्याला स्वामींनी आपला तांबोळाचा प्रसाद दिला आणि जसा त्यानं तो प्रसाद स्वीकारला, ग्रहण केला, तशी त्याला ते एक स्थितीचा संचार झाला आणि एक सामर्थ्य, ईश्वरत्व तो मिरवू लागला. मग लोक त्याला बोलवायचे, त्यानं म्हणल्या त्या गोष्टी व्हायच्या आणि मग असं करत करत त्याचं एवढं नावलौकिक झालं की लोक त्याला फुलाचे हार घालायचे, आंघोळी घालायचे, चंदनाचे पाट बसायला द्यायचे, बाज सोपवतीवर त्याला झोपायला पलंग गादी त्यानं कधीच त्याच्या जन्मात पाहिलेल्या नव्हत्या, त्या सगळ्या गोष्टी त्याला मिळू लागल्या. चांगलं गोडधोड जेवायला मिळायचं, सगळं व्हायचं. आणि एका दिवशी काय झालं बघा, ते सहज एका बाजारामध्ये फिरत होतं आणि त्याच्या गावचा चांभार तिथं आला. यानं पाहिलं याचा ताल, तोंडामध्ये पानाचा विडा आहे, कपडे झटपक आहेत, चंदनाचा टिळा याला लावलेला आहे. अरे हा तर साधा चांभार होता, एवढं हे कसं काय वाटलं याचं प्रश्न. मग त्यानं सहज त्याला विचारलं, अरे म्हणले तू आमच्या गावचा चांभार आहे ना? ते म्हणला हो. तर काय येडा माणूस म्हणले राजा, तू 2 महिने झाले इकडे फिरायला, तिकडे तुझे आई वडील सगळे तुला पाहून पाहून परेशान आहेत. असं यायचा संवाद चालू होता आणि तिथं 2-3 ब्राह्मण समाजाचे माणसं उभे होते. मग त्यानं त्याला विचारलं त्या ब्राह्मणाला, अरे हा खरंच तुझ्या गावचा आहे का? म्हणले हो. म्हणले अरे माझ्या गावचा आहे, हा चांभार आहे. म्हणले याचे आई वडील याला बघायलेत, घरी लेकरं बाळ आहे, सगळं काही आहे. मग त्या ब्राह्मणांनी म्हणले की बा हा यानं सगळा विटाळ करून टाकला, कारण
त्या काळामध्ये स्वामींच्या काळामध्ये अस्पृश्यता जास्त प्रमाणात होती आणि खालच्या वर्गातील लोकांनी उच्च लोकांच्या घरामध्ये जाऊन पूजा पुरस्कार घेणं हे विटाळ मानलं जात होतं. आणि मग त्या ब्राह्मणांनी जगळदेव आणि विंझदेव त्यावेळेसचे जे न्याय देणारे लोक होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बा असा असा चंबार आहे, तो स्वतःची पूजा करून घेतो, लोकांच्या घरामध्ये जातो, त्याला लोक आंघोळ घालतात, त्याची पूजा करतात, असा सगळा विटाळ करून टाकला म्हणले त्यांना आपल्या नगरामध्ये. मग त्या जगळदेव आणि विंझदेवांनी काय केलं की निबंधकार बोलवले. म्हणजे असं कृत्य केल्यावर त्याला कोणती शिक्षा द्यायची याचा शोध घेणारे आणि त्याच्यावर न्याय देणारे. आणि मग सभा भरली. त्या सभेमध्ये असं ठरलं की आता यानं फार मोठं पाप केलेलं आहे, त्यानं लोकांना फसवलेलं आहे. चंभार असून जातीनं यानं उच्चवर्णीयांच्या घरामध्ये जाऊन पूजा पुरस्कार स्वीकारला आणि मग याच्यावर कोणती शिक्षा द्यायची. मग त्या निबंधकारांनी शिक्षा सुनावली. कोणती शिक्षा सुनावली? एक मोठा खड्डा करा म्हणले, त्या खड्ड्यामध्ये याला बसवायचं, कपडे काढून पूर्ण त्याच्यात चुनखडी भरायची आणि वरून त्याच्यात पाणी ओतायचं. चुन्याचे खडे पाहिले का तुम्ही? त्याच्यात माणूस ठेवल्यावर पाणी ओतल्यावर कसं होते, पूर्ण भाजून जाते ते मधला माणूस. अशी त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा त्या निबंधकारांनी ठोठावली. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या शिक्षेची अंमलबजावणी त्या नगरामध्ये सुरू झाली. मग भला मोठा खड्डा केला, त्याला बसवलेला आहे, त्याच्यात वरून चुनखडी टाकली. त्यावेळेस पाण्याच्या काही मोटरा नव्हत्या, घागरी नव्हत्या, काही नाही, पखाल होते, पखाल है ना, म्हशीच्या त्या हाल्याच्या पाठीवर टाकायच्या. आणि मग त्या पखालानं त्याच्यात पाणी सोडलं. एवढी तुफान गर्दी जमलेली होती. असं काही झालं की खूप गर्दी राहते. आणि मग तो जो चंबार होता त्याच्या गावचा, तो तिथं आला. अरे बापरे, एवढी गर्दी कशाची? आल्यावर त्यानं विचारलं एका माणसाला, का हो म्हणले एवढी गर्दी कशाची इथं? त्याने सांगितलं तुम्हाला माहित नाही? ते म्हणले नाही. अहो ते त्या गावचा चंबार होता ना म्हणले, त्यानं सगळं गाव विटाळून टाकलं आमचं, आणि मग त्याला अशी अशी शिक्षा झाली आणि ती शिक्षेची अंमलबजावणी या ठिकाणी होत आहे असं म्हणले. अरे काय येडे माणसं हो म्हणले, मी आता खालच्या गल्लीतून आलो तर ते माणूस तिकडे फिरायला म्हणले चांगला, त्याच्या गळ्यात हार आहे, त्याला चंदन लावलेलं आहे, खोटं वाटत असेल तर चला बघा म्हणले. लोकायला आश्चर्य वाटलं आणि सगळे लोक त्या चंभाराच्या मागे गेले आणि पाहतात तर तो चंभार तिथं बसलेला आहे, त्याच्या गळ्यात हार आहे, कपडे व्यवस्थित आहेत. अरे याला तर खाली खड्ड्यात बसवलं तर याच्या अंगावर कपडे नव्हते, हार नव्हता, आणि हे सगळं आलं कसं? एवढ्या चुनखडी त्याला बसवलं, याचा हार सुद्धा सुकला नाही, त्याचे कपडे सुद्धा विस्कटले नाहीत, हे झालं कसं? हे त्या स्थितीचं सामर्थ्य स्वामींनी त्याला दिलेलं होतं. अशा पद्धतीनं ही कथा स्वामींनी भक्तिजनांना सांगितलेली आहे. आणि मग बाईसानं विचारलं की बाबा त्या चांभाराचं नंतर काय झालं? तर स्वामी सांगतात की बा नंतर त्या चांभाराचा निर्वंशू झाला. अशी ही कथा सांगितलेली ती जागा म्हणजे पोहीचा देव. उद्या आपल्याला स्थानवंदन करायला मिळणार आहे. आपला अधिक वेळ न घेता, असं का, तर अशा प्रकारची ती लीळा उद्या त्या ठिकाणचं आपण स्थानवंदन करणार आहोत. आज उद्या आणि परवा आपले 2 मुक्काम होणार आहेत. दुसऱ्या मुक्कामामध्ये आपल्या पदयात्रेचा समारोप श्री क्षेत्र बीड या ठिकाणी होईल. बीडचंही महात्म्य फार सुंदर आहे. ते तुम्हाला प्रायश्चित्ताच्या दिवशी त्या लीळा सांगण्यात येतील. कारण एक महापर्वापैकी जे पवित्र पर्व आपण साजरं करतो ते बीड या ठिकाणी स्वामींना भक्तिजनांनी पर्व केलेलं आहे. असं ते महास्थान आपल्या समारोपाच्या दिवशी
त्या ठिकाणी वंदन होणार आहे. पोळीच्या देवानंतर पालीचं स्थान आहे, तेही वसतिस्थानच आहे. त्या ठिकाणी एक रात्र स्वामींचा मुक्काम आहे. तर आज या ठिकाणी कीर्तन होणार आहे. कीर्तनाला साथ देणारी भजनी मंडळ आले का?